जय शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि दिलासादायक असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील कुठलीही नवीन बातमी किंवा अपडेट न आल्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेले, तर कर्जमाफीची प्रक्रिया बारगळली की काय, अशा प्रकारचे एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। 30 जून पूर्वी होणारी कर्जमाफी 5 जुलै पर्यंतची तारीख देण्यात आली। आता 21 जुलै झाली तरी सुद्धा कर्जमाफीची कुठलीही प्रक्रिया होत नाही, कर्जमाफीच्या याद्या आलेल्या नाहीत आणि या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते। मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया बारगळण्यामध्ये एक महत्त्वाचं असं कारण होतं, ते म्हणजे इन्कम टॅक्स पे शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध होणं। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे इन्कम टॅक्स विभागाकडे शेतकऱ्यांच्या या जे काही इन्कम टॅक्स भरणारे जे काही लाभार्थी आहेत त्यांचे आधार आयडी पाठवून त्यांची माहिती मागवलेली होती आणि आता केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्थात आयटी विभागाच्या माध्यमातून जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, ज्यांचे आयटी रिटर्न भरलेले शेतकरी, अशा शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर आपण पाहिलं होतं की शेतकरी कर्जमाफीमध्ये बदल केलेला आहे। 2019 चे कर्जमाफीमध्ये पात्र झालेले शेतकरी, या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने काही याद्यामध्ये बदल करणं अपेक्षित होतं। त्या याद्यामधील बदल सुद्धा आता करण्यात आलेले आहेत। एकंदरीत काय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्यांची पूर्णपणे माहिती अपलोड करण्यात आलेली आहे। इन्कम टॅक्स पेई जे शेतकरी त्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे आणि याच माहितीच्या आधारे आता जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी यांचं फिल्टरेशन करून पुढच्या याद्या फायनल केल्या जातील। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 22 जुलै 2026 रोजी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांची जयंती आहे आणि या जयंतीचं निमित्त साधून या योजनेसाठीच्या पोर्टलचं उद्घाटन करण्याचा कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून नियोजित आहे। परंतु अद्याप त्याच्या संदर्भातील कुठले अपडेट समोर आलेले नाहीत। परंतु एकंदरीत हे पोर्टल सुरू करून पुढील आठवड्यात अर्थात 31 जुलै 2026 पूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू करण्याची सरकारची तयारी आहे। मित्रांनो, तर याच्यासाठी पोर्टलचं उद्घाटन करणं, याच्या याद्या प्रकाशित करणं आणि याद्या प्रकाशित झाल्यानंतर शेतकऱ्यांची केवायसी करणं, या प्रक्रिया याच्यामध्ये बाकी आहेत। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यासाठी वित्त विभागाचा निधी उपलब्ध करून देण्याची बाकी आहे आणि या सर्व प्रक्रिया आता 1-2 दिवसांमध्ये पार पाडल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, आज महत्त्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। आता या बैठकीमध्ये काय काय निर्णय घेतले जातात आणि याच्या पोर्टलच्या उद्घाटनासंदर्भातील काय निर्णय घेतला जातोय ते सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। परंतु एकंदरीत आता इन्कम टॅक्स विभागाकडून आलेली यादी, याचबरोबर कर्जमाफीच्या बदलानुसार करण्यात आलेल्या नवीन याद्या आणि एकंदरीत आता सर्व या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवरती कर्जमाफीची प्रक्रिया आता सुरू केली जाणार असल्याचं अपडेट समोर आलंय। आता याच्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर या याद्या कशा पाहायच्या, याची केवायसी कशी करायची, याच्या संदर्भातील सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।